मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. महोदय, आमच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये आम्ही चालवित असलेल्या ग्राहक चळवळीचे नुकतीच आपल्या कामाची 15 वर्षे पूर्ण केली हे नमूद करताना आम्हाला आनंद होत आहे. मुंबईसारख्या अवाढव्य व सर्वच चळवळींच्या बाबतीत अग्रणी असलेल्या या शहरात एखाद्या संस्थेने 15 वर्षे पूर्ण केली यात विशेष काय असे कोणासही वाटेल, कारण या शहरात 50 वर्षाहून अधिक काळ कार्य करीत असलेल्या अनेक ग्राहक संस्था आहेत. कामगार वस्तीत उदयास आलेल्या अपना बाजारने गाठलेली उंची व प्राप्त केलेली लोकप्रियता या पार्श्वभूमीवर केवळ 15 वर्षे पूर्ण केलेल्या एका कचेरीतील ग्राहक चळवळीचे विशेष ते काय असा विचार आपल्या मनात येणे साहजिक आहे. परंतु या चळवळीचे एक खास वैशिष्ट्य आहे. त्या बाबतीत इतर कोणत्याही नव्या जुन्या ग्राहक संस्थेची या चळवळीबरोबर तुलना होऊ शकणार नाही. ग्राहक चळवळीला वर्ष अखेर झालेल्या नफ्याचा ज्या नाविन्यपूर्ण पद्धतीने आम्ही विनियोग करतो तेच या चळवळीचे खास वैशिष्ट्य आहे. खरे म्हटले तर ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते वर्ष अखेर राहिलेल्या शिलकेस नफा मानण्यास तयार नसतात. त्यांचे म्हणणे असे असते की खर्च वजा जाता अशा उपक्रमातून मोठा नफा अपेक्षित नसतो, कारण तो उपक्रम नफा मिळविण्यासाठी नसतो. तरीही अशा उलाढालीतून नुकसान होऊ नये म्हणून जी दक्षता घेतली जाते त्यातून आपोआप काही रक्कम उरते. ही रक्कमसुद्धा कोणत्या तरी भेटवस्तूच्या रूपाने सभासदांना आपसात वाटून देता येते. परंतु शिलकीस रकमेचे सर्वत्र प्रचलित असलेल्या पद्धतीने वाटप न करता संस्थेच्या वतीने सर्व शिल्लक एखाद्या सामाजिक अथवा धर्मादाय संस्थेला भेट म्हणून देण्यात येते. मात्र या भेटीस देणगी संबोधण्याचे कटाक्षाने टाळण्यात येते. परस्परांच्या फायद्याकरिता एकत्र आलेल्या ग्राहकांनी स्वतःचा फायदा करून घेत असताना समाजातील इतर गरजू घटकांच्या मदतीसाठी हात पुढे करावा हा उपक्रम निश्चितच नाविन्यपूर्ण आहे. सहकार्याने समाजसेवा करण्याची ही नवीन प्रथा आम्ही सुरू केली आहे. आमच्या ग्राहक चळवळीचे सर्व व्यवहार अतिशय नियमित व शिस्तीने चालविण्यावर कार्यकर्त्यांचा भर असतो. आमच्या संस्थेचे आर्थिक व्यवहार तर अतिशय काटेकोरपणे पाळले जातात. प्रत्येक महिन्याच्या मध्यावर पुढील महिन्यात मिळणाऱ्या वस्तूंची यादी त्यांच्या दरांसह सभासदांना वाटली जाते. कार्यालयाच्या प्रत्येक विभागातील प्रतिनिधी आपल्या ग्राहकांच्या याद्या एकत्र करून ग्राहक संस्थेकडे आणून देतो व पगाराच्या दिवशी प्रत्येकाने मागवलेल्या मालानुसार पैसे गोळा करून ते ग्राहक चळवळीच्या बँकेतील खात्यांवर जमा करतो आणि महिन्याच्या 7 तारखेपर्यंत सर्व वस्तूंचे आपल्या सहकाऱ्यांना वाटप करतो. कामाच्या या अतिशय सुटसुटीत पद्धतीमुळे व्यवस्थापनाचा खर्च कमी करता येतो. आमची अशी विनंती आहे की आपल्यासारख्या अनुभवी व्यक्तींनी आमच्या संस्थेस भेट देऊन आम्हाला आमच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करावे. आपला